गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण जे भारताच्या लेवलला जे घटनाचक्र हा एक आहे त्याच्यामध्ये जसं प्रत्येक जे 22,000 असेल किंवा आणखीन कुठली पीवायक्यूची पुस्तकं असतील याच्यामध्ये त्यांनी एक स्पेसिफिक आपल्या महाराष्ट्र रिलेटेड पीवायक्यू कव्हर केले आहेत. पण आपण जे घटनाचक्र आहे त्याच्यामधून जेवढे पीवायक्यूज आहेत सायन्सचे ते आज कव्हर करणार आहोत आणि याच्यामधल्या प्रश्नांचं बरंच रिफ्लेक्शन आहे आपल्या कंबाईनच्या प्रिलिम्समध्ये, मेन्समध्ये, राज्यसेवा प्रिलिम्समध्ये. त्याच्यामुळे आपण हे सगळे पीवायक्यूज पाहून घेऊ. सो फर्स्टली आपण त्यांनी काय केलेलं आहे, एक शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणजे थोडंसं एक मोस्ट इम्पॉर्टंट नोट्स आहेत, म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्यांनी पहिले मेन्शन केलेल्या आहेत आणि देन त्यावरचे पीवायक्यू दिलेले आहेत. सो आपण पहिल्यांदा थिअरी पाहूया आणि नंतर त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. फर्स्टली सब डिव्हिजन्स ऑफ बायोलॉजी त्यांनी त्याच्यामध्ये नोट्स फॉर्म मध्ये कुठले कुठले दिले याच्यामध्ये. सो आपण द वर्ड सायन्स कम्स फ्रॉम द लॅटिन वर्ड. सायन्स कुठला लॅटिन वर्ड, सायंटिया मिनिंग नॉलेज. कुठला सायन्स हा कुठला वर्ड आहे, लॅटिन वर्ड आहे तो सायंटियाचे मिनिंग नॉलेज. सायन्स इज द सिंथेटिक नॉलेज ऑफ अ फिजिकल अँड मटेरियल वर्ल्ड gained through the observation and experimentation. Science has been classified into two, एक natural science and second social science. First आहे natural, second आहे social science. Natural science has a further classified into physical science. याच्यामध्ये पहिला आहे नॅचरल सायन्स अँड सोशल सायन्स आणि परत नॅचरल सायन्सचे त्यांनी क्लासिफाईड इंटू फिजिकल सायन्स अँड बायोलॉजिकल सायन्स. Biological science which has been further divided into many branches and sub branches. Lamarck and Trevelyan's introduced the term biology. हे बघा आपल्याला डायरेक्टली विचारू शकतात की बायोलॉजी ही टर्म कोणी कॉइन केली, तर लॅमार्क आणि ट्रिव्हॅलियनस यांनी कुठली टर्म कॉइन केली, बायोलॉजी. इंडिपेंडेंटली इन मॉडर्न सिन्स 1802. ब्रांच अँड सब ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. झुलॉजी, detailed study of different living and existent animals. Botany, detailed study of plant and their life. हे बघा ॲनिमल रिलेटेड असेल तर ती कुठली आहे, तर ती आहे झुलॉजी आणि बॉटनी ही प्लांट रिलेटेड आहे. प्लॅसेंटियोलॉजी, द स्टडी ऑफ हिस्ट्री ऑफ लाईफ ऑन द अर्थ as based on the fossils. Fossils are further remains of plants, animals, fungi, bacteria and other single-celled living things that have been found in layers of rock materials or impressions of organism preserved into rocks. Paleobotany, study of plant fossils. काय म्हणतात त्याला, paleobotany. Ecology, the branch of biology that deals with the relations of organism to one another and their physical surroundings. त्याला काय म्हणतो आपण, इकॉलॉजी. जेनेटिक्स, the study of heredity or how the characteristics of the living are transmitted from one generation to next. Every living thing contains the genetic material that makes up DNA molecules. This material is passed on when organism reproduce on the basic unit of heredity is gene. हा पण पीवायक्यू आहे. हेरिडिटीचं युनिट काय आहे, तर जीन. फिजिओलॉजी, स्टडी ऑफ नॅचरल फंक्शन्स ऑफ लिव्हिंग क्रिएचर्स अँड देअर पार्ट्स. पेडिओलॉजी, द स्टडी ऑफ सॉइल. हा पण पीवायक्यू आहे. पेडिओलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ सॉइल इन देअर नॅचरल एन्व्हायरमेंट. इट्स डील्स विथ pedogenesis, soil morphology and soil classification. Edaphology, it concerns with the influence of soils in the living things, particularly plants. त्याला काय म्हणतो आपण, एडियाफॉलॉजी. इट कन्सर्न्स विथ द इन्फ्लुएन्स ऑफ सॉइल्स ऑन लिव्हिंग थिंग्स, पर्टिक्युलरली प्लांट्स. हे बघा आपण सगळ्या गोष्टी ह्याच्यातल्या जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ते पाहणार आहोत. सेकंड आहे कुठली, बायोमिक्स, द स्टडी ऑफ मोड ऑफ लाईफ ऑफ ऑर्गॅनिझम इन देअर नॅचरल हॅबिटेट and their adaptations to their surroundings. Bionics is a comprehensive study of organism and its relations to its environment. It's also referred as ecology. आपण आता पाठीमागे इकॉलॉजीचं पण डेफिनेशन पाहिली आहे. Then bionomy,
द ब्रांच ऑफ बायोलॉजी कन्सर्न विथ द लाईफ ऑफ लॉ ऑफ लाईफ, म्हणजे जी लाईफ जगण्याचा लॉ आहे ते त्याला आपण काय म्हणतो, बायोनॉमी. द ब्रांच ऑफ बायोलॉजी कन्सर्न विथ द लॉ ऑफ लाईफ. देन अँथोलॉजी, द स्टडी ऑफ फ्लावर. लक्षात ठेवा, अँथोलॉजी हा पण PYQ आहे. अँथोलॉजी इज स्टडी ऑफ फ्लावर्स. ॲग्रोस्ट्रोलॉजी, it deals with the scientific study of a true grasses. It's also called as graminology. Scientific study of grasses family Poaceae of Gramini or Gramini. त्याची फॅमिली सांगितली त्यांनी ग्रासेसची, कुठली, पोआसिया किंवा ग्रॅमिनी पण म्हणू शकतो आपण त्याला. ऑन्कोलॉजी, ऑन्कोलॉजी मध्ये काय, द ब्रांच ऑफ अ बायोलॉजी दॅट डील्स विथ द प्रिव्हेन्शन ऑफ बायोडॉग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ अ ट्युमर और कॅन्सर. म्हणजे ते ऑन्कोलॉजिस्ट पण असतात बघा, कॅन्सरसाठी जे स्पेशल डॉक्टर असतात त्याला पण ऑन्कोलॉजिस्ट म्हणतो. सो काय ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सर, द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द प्रिव्हेन्शन, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ ट्युमर्स और कॅन्सर्स. नंतर आपण पाहतोय ऑस्टिओलॉजी, सायंटिफिक स्टडी अँड डिटेल स्टडी ऑफ अ स्ट्रक्चर ऑफ बोन्स. म्हणजे ऑस्टिओलॉजी कसे, बोन्स हाडांची स्टडीला आपण काय म्हणतो, ऑस्टिओलॉजी. स्केलेटन एलिमेंट्स, टीथ, मायक्रोबोन मॉर्फोलॉजी. ऑस्टिओलॉजी पण लक्षात ठेवा. कॉन्ट्रिओलॉजी, त्याच्यामध्ये ब्रांच ऑफ एनाटॉमी दॅट डील्स विथ द कार्टिलेज. पॅथॉलॉजी पण महत्वाची आहे, द सायन्स दॅट science of causes and effects of diseases, especially the branch of medicine that deals with the laboratory examinations of samples of body tissue for the diagnostic or forensic purpose. Virology, virology म्हणजे virology मध्ये study of viruses. Bacteriology, study of morphology, study of the morphology, ecology, genetics and biochemistry of bacteria as well of many other aspects related them. एंटॉमॉलॉजी आपल्याला माहिती आहे, इन्सेक्टची असते. द ब्रांच ऑफ झुलॉजी विथ डील्स विथ द इन्सेक्ट्स. मॅलेकोलॉजी, द मॉर्फोलॉजी, दॅट मॉर्फोलॉजी इज द ब्रांच ऑफ इनवर्टेब्रेट झुलॉजी that deals with the study of mollusca, the second largest phylum of the animal. The term described species after the arthropods. Mollusca include snails, slugs, clams, octopus, squid, the numerous other kinds and many which have shells मेड्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. त्याचे सेल्स पण कशाचे असते लक्षात ठेवा, हे कॅल्शियम कार्बोनेटचे असते. एन्थॉलॉजी, सॉरी इक्चिथोलॉजी, इट ऑल्सो नोन एज फिश सायन्स. हे बघा, हे पण विचारलेलं आहे. इक्थोलॉजी हे कशाचं येतं, फिश सायन्सची स्टडीला आपण काय म्हणतो, इक्थिओलॉजी. इट्स अ ब्रांच ऑफ झुलॉजी दॅट डील्स विथ द फिशेस. सर्पेंटॉलॉजी, द ब्रांच ऑफ झुलॉजी दॅट स्टडीज स्नेक. त्या सापांच्या स्टडीला सर्पेंटॉलॉजी म्हणतो आपण. हर्पेंटॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ झुलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ रेप्टाइल्स. हे बघा, सापाच्या स्टडीला सर्पेंटॉलॉजी आणि जे रेप्टाइल्स असतात, जे सरपटणारे प्राणी असतात त्यांच्या स्टडीला हर्पेंटॉलॉजी. स्टडी ऑफ रेप्टाइल्स अँड amphibians such as snakes, turtles, lizards, tortoise, crocodiles, etc. It deals with their behavior, geographic ranges, physiologist, development and genetics, etc. Ornithology, ornithology branch of zoology that deals with the study of birds. Dermatology, हे बघा, ऑरिंथॉलॉजी कशाला, बर्डच्या स्टडीला. डर्मॅटॉलॉजी आपल्याला माहिती स्किन रिलेटेड असतं. The branch of medicine concerned with the diagnosis and treatment of skin, nails and hair diseases. आपण जो डर्मॅटॉलॉजिस्ट असतात बघा, डॉक्टर्स जे स्किन रिलेटेड डॉक्टर असतात आपण त्यांना डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणतो. देन ट्रोफोलॉजी, हे पण लक्षात ठेवा, स्टडी ऑफ न्यूट्रिशन. सेल बायोलॉजी, cell biology is a branch of biology that deals with the structure function of a cells. Cell is a basic unit of a life. Histology, the branch of a biology that deals with the study of microscope structure of tissue. हे बघा, directly histology, study of tissue. Embryology, study of embryo. Study of embryo, embryology, study of tissue. Histology, basic unit of life is a cell. अल्गोलॉजी किंवा फायकोलॉजी,
ब्रांच ऑफ कशाची? सायंटिफिक स्टडी ऑफ सीवीड्स अँड अदर अल्गीज. मायकोलॉजी ही पण महत्वाची आहे, स्टडी ऑफ फंगाय. हे बघा, हिस्टोलॉजी स्टडी ऑफ टिश्यू, एम्ब्रियोलॉजी स्टडी ऑफ एम्ब्रियो, मायकोलॉजी स्टडी ऑफ फंगाय, lichenology study of lichens, symbiotic organism made up intimate symbiosis association of a microscopic alga. Main terminologies related and related byproducts. Apiculture, हे बघा सगळे PYQ. apiculture हे बघा, सुरुवातीला फक्त या टर्मिनॉलॉजीज आहेत, म्हणजे डेफिनेशन दिलेले आहेत, नंतर फक्त जे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी दिल्यात आणि त्याच्यानंतर त्याचे PYQs दिलेले आहेत. सो आपण ह्याची सुरुवात करतोय, त्याच्यामुळे ज्या परीक्षेला आतापर्यंत विचारलेल्या टर्मिनॉलॉजीज आहेत हा इथं घेण्याचा माझा एक बेसिक प्रयत्न आहे. Apiculture, the raising and care of bees for commercial production, the apiculture purpose, क्रॉस पॉलिनेशन. ॲव्हिकल्चर, हे बघा, ॲपिकल्चर मध्ये आपण मधमाशांचा अभ्यास करतो, तर ॲव्हिकल्चर मध्ये द ब्रीडिंग अँड रायडिंग ऑफ बर्ड्स. ॲव्हिकल्चर मध्ये बर्ड्सचा. ॲक्वाकल्चर मध्ये aquatic animals चे कल्टिवेशन अँड aquatic plants फॉर फूड. पिसिकल्चर, फिश त्यामध्ये पिसिकल्चर मध्ये फिश, ॲक्वाकल्चर मध्ये aquatic animals, ॲव्हिकल्चर मध्ये बर्ड्स आणि ॲपिकल्चर मध्ये हनीबीज. सेरिकल्चर मध्ये सिल्कवर्म, सिल्क अँड रेअरिंग ऑफ सिल्कवर्म्स. सिल्व्हिकल्चर मध्ये silviculture is the practice of controlling the growth, composition, health and quality of forest to meet a diverse needs and value. Spongiculture, study of sponge. Horticulture, study of fruit, vegetable, flower, crops like spices, condiments and other plantation crops. Floriculture, आपण ह्याच्यामध्ये फुलांचा अभ्यास करतो. Horticulture, vegetables growing, dealing with the culture of non-woody, जे herbaceous plants for food. The arboriculture, cultivation of trees and shrubs. Pomology हा पण PYQ आहे, the science that deals with the fruits and foods growing. Vermiculture, cultivation of earthworms, specially order to use them to convert organic waste into fertilizer. आपण माहिती आहे की आपण अर्थवर्मच्या साह्याने जे आपलं ऑर्गॅनिक वेस्ट असतं त्याचं रूपांतर हे बायो फर्टिलायझर्स मध्ये किंवा कंपोस्ट खतामध्ये आपण त्याला करत असतो. व्हिटिकल्चर, कल्टिवेशन ऑफ हार्वेस्टिंग ऑफ ग्रेप्स. Criticulture, cultivation of citrus fruit trees. हे बघा, एरोपॉनिक्स टेक्निक पण विचारली. प्लांट कल्टिवेशन टेक्निक्स विदाउट सॉइल, म्हणजे जिथं ज्या प्लांटच्या ग्रोईंग साठी सॉइलचा वापर केला जात नाही. इन विच द रूट्स हँग सस्पेंडेड इन द एअर while nutrition solution is derived to them in the form of fine mist. म्हणजे काही नाही, जे मातीचा यूज न करता जे पाण्यामध्ये झाडे लावले जातात आणि त्याला लिक्विड फॉर्म मध्ये आपण न्यूट्रिशन देतो त्याला कुठलं म्हणतात? एरोपॉनिक्स म्हणतात. हायड्रोपॉनिक्स, इट्स मेथड ऑफ ग्रोइंग ऑफ प्लांट्स विदाउट सॉइल instead of using mineral nutrients solutions in the water solvent. हे बघा, याच्यामध्ये सॉरी एरोपॉनिक्स मध्ये हे याचं कल्टिवेशन हे हवेमध्ये घेतलं जातं, तर हायड्रोपॉनिक्स मध्ये हे वॉटर मध्ये घेतलं जातं. हे थोडंसं बाय मिस्टेक झालं होतं. एरोपॉनिक्सचं त्याला हायड्रोपॉनिक्स मी वॉटर मध्ये सांगितलं होतं. सो प्लांट कल्चर बाय हायड्रोपॉनिक्स. हे बघा, हे हायड्रोपॉनिक्स मध्ये पाण्यामध्ये डायरेक्टली तरंगत्या स्वरूपामध्ये हे सगळं खालचं पाणी आहे, ह्याला जे लिक्विड फॉर्म मध्ये न्यूट्रिशन दिलेले आहेत आणि ह्याचं जे कल्टिवेशन आहे ते वरती म्हणजे हा पाण्यामध्ये कल्टिवेशन घेतलेलं आहे. सो आपण याच्या आता PYQs पाहूया कुठले कुठले परीक्षेच्या दृष्टीने. म्हणजे आतापर्यंत आपल्या कंबाईन्स आणि राज्यसेवेच्या प्रिलिम्स मध्ये खूप सारे या PYQचं रिफ्लेक्शन आहे. स्टडी ऑफ झुलॉजी डील्स विथ द, आपल्याला माहिती आहे, बोथ अॅनिमल अँड प्लांट्स. असं आपण म्हणू शकत नाही की झुलॉजी मध्ये फक्त प्लांटच असतं. बॉटनी मध्ये फक्त प्लांट्स असतं आणि बायोलॉजी मध्ये अॅनिमल्स असतात. सो इथं झुलॉजी विचारले त्यांनी, प्लांट अँड अॅनिमल्स.
Zoology is a branch of biology that deals with the study of living and extinct animals, including their structure, embryology, evolution, classification, habits, and distribution. Aristotle, most important, is PYQ. Aristotle is the father of zoology. Sorry, zoology. Aristotle is a father of zoology. नेक्स्ट नंबरचा प्रश्न, मॅच द फॉलोइंग लिस्ट यांनी विचारलंय. बर्ड्स मध्ये काय, हे ऑरेंथोलॉजी. आपण बर्ड्सच्या देन फोर्थ इनहेरिटन्स, जेनेटिक्स, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी आणि फॉसिल्स, पेलिओबायोलॉजी. म्हणजे ह्यांनी इकडे फॅक्टर्स दिलेत, यांच्या स्टडीला काय म्हणतात हे त्यांनी विचारले. सो बर्ड्सच्या स्टडीला आपण काय म्हणतो, ऑरेंथोलॉजी आपण आता पाहिलं, इनहेरिटन्सच्या जेनेटिक्स, एन्व्हायरमेंटच्या इकॉलॉजी अँड फॉसिल्सच्या पॉलिओबायोलॉजी. हे बघा, बर्ड्स ऑरेंथोलॉजी, स्टडी ऑफ इनहेरिटन्स, जेनेटिक्स, स्टडी ऑफ एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी अँड स्टडी ऑफ प्लांट फॉसिल्स, पेलिओबायोलॉजी. स्टडी ऑफ फ्लावर नोन एज, आपण आता पाहिलं, ऑन्थोलॉजी, स्टडी ऑफ एन्थोलॉजी, स्टडी ऑफ फ्लावर. पॅरेनोलॉजी, स्टडी ऑफ ह्युमन स्कल. एन्थोलॉजी, स्टडी ऑफ फ्लावर्स. ॲग्रोस्ट्रोलॉजी, स्टडी ऑफ ग्रासेस. आणि पॉलिनोलॉजी, स्टडी ऑफ पोलन ग्रेन्स अँड अदर स्पोर्स. द सायंटिफिक स्टडी ऑफ इन्सेक्ट इज नोन एज, आपण पाहिलं, एंटोमॉलॉजी. जे कीटकांच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो, एंटोमॉलॉजी. हे बघा, इचिथोलॉजी, त्याला आपण फिशच्या स्टडीला म्हणतो. एंटोमॉलॉजी, स्टडी ऑफ इन्सेक्ट्स. पॅरासिटोलॉजी, स्टडी ऑफ पॅरासिट ऑर्गॅनिझम. अँड मॅलॅकोलॉजी इज अ स्टडी ऑफ मॉलिस्का अँड इट्स शेल्स. Which one of the following subset of data set is associated with the study of concerning pollution, population and humanity? त्याला डेमोग्राफी आपल्याला माहिती आहे. इकॉलॉजी, स्टडी ऑफ इंटररिलेशनशिप बिटवीन द ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट. जेनेटिक्स, स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हॅरिएशन. डेमोग्राफी, स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ पॉप्युलेशन including human beings. व्हायरोलॉजी, स्टडी ऑफ व्हायरसेस. 6 नंबरचा प्रश्न पाहतोय आपण की the comparative study of different cultures and scientific explanation is known as ethnology. Comparative study of different cultures and the scientific explanation is known as ethnology. Ethnology, science dealing with the different races of humankind. Ethnography, study of specific culture. Ethology, study of animal behavior. आणि ethics is the study of ethical duty. जो आपल्याला GS4 मध्ये आता ethics ऍड झालाय. ethics म्हणजे काय, the study of ethical duties. 7 नंबरचा प्रश्न, the study of properties and the methods of biological system found in nature and use of this knowledge in mechanical words is known as bionics. आपण पाहिले मगाशीच. bionics, study of properties and methods of biological system found in nature and use of knowledge in mechanical world. हे बघा, बायोनिक्स वेगळं आणि बायोनॉमिक्स वेगळं. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ अन ऑर्गॅनिझम अँड इट्स रिलेशन्स टू इट्स एन्व्हायरमेंट. बायोनॉमिक्स, स्टडी ऑफ लॉ ऑफ लाईफ. बायोमेट्री, स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ बायोलॉजिकल प्रॉब्लेम्स. प्रश्न क्रमांक 8, अंडर पॅलिओ बॉटनी one studies none of the above. Paleobotany is a branch of paleontology or paleobiology dealing with the recovery and identification of plant remains from the geological context and their use for the biological reconstruction of past environments. In India, Professor Birbal Sahani is known as father of Indian paleobotany. Rearing of silkworm is known as, आपण पाहिलं त्याला आपण सेरिकल्चर म्हणतो. ॲपिकल्चरला रेअरिंग ऑफ बीज, हॉर्टिकल्चरला
स्टडी ऑफ फ्रुट्स अँड प्रोडक्ट्स, फ्लावर्स प्रोड्युसिंग प्लांट्स, सेरिकल्चरला सिल्क वर्म आणि फ्लोरिकल्चरला फ्लावर्स फॉर डेकोरेशन वर्क. हनीबी इज युज्ड इन द apiculture. Which one of the following is not correctly matched cultivation nomenclature of cultivation? C. व्हेजिटेबल कल्टिवेशनला आपण काय म्हणतो? हॉर्टिकल्चर. सॉरी, याच्यामध्ये यांनी काय विचारलं? इनकरेक्ट विचारलेलं आहे. सो फ्लावर कल्टिवेशनला आपण काय म्हणतो? फ्लोरिकल्चर. क्रॉप कल्टिवेशनला एग्रोनॉमी. फूड कल्टिवेशनला पोमोलॉजी. हॉर्टिकल्चर इज अ ब्रांच ऑफ agriculture. Pomology, horticulture and floriculture comes under this branch. The name floriculture and pomology used in the option B and D are the specific terminology. In options, the word horticulture has been used for the cultivation of a vegetable. The specific terminology for cultivation of vegetable should be horticulture. इथे काय पाहिजे होतं? इथं स्पेसिफिक टर्मिनॉलॉजी ऑरिकल्चर पाहिजे होती. इफ ऑल नेम्स यूज इन द गिवन ऑप्शन इज कन्सिडर्ड द लिटरल सेन्स ऑफ द सी ऑप्शन इज नॉट करेक्टली मॅच्ड बिकॉज वर्ड ऑरिकल्चर शुड बी यूज्ड इन द प्लेस ऑफ हॉर्टिकल्चर. द वर्ड crops has been wide ranged vocabulary containing all types of the crops like eatable, non-eatable, animal food, etc. Thus the word agronomy correctly matched for the crop cultivation. याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. Which of the following is not correctly matched? सो आपण पाहिलेलं आहे ॲपिकल्चरला काय? हनीबी, स्टडी ऑफ हनीबी. सेरिकल्चर, स्टडी ऑफ सिल्कवर्म. पीसी कल्चर मध्ये आपण स्टडी ऑफ इन्सेक्ट पाहिली का? तर नाही. पीसी कल्चर मध्ये आपण काय पाहिलं? स्टडी ऑफ फिश. स्टडी ऑफ फिश पाहिलं आपण पीसी कल्चर मध्ये. सो हे चुकीचं आहे. हॉर्टिकल्चर, स्टडी ऑफ फ्लावर. पीसी कल्चर रिलेटेड टू द फिश हॅज द अदर ऑप्शन्स आर करेक्टली मॅच्ड. Which one of the following pairs is correctly matched? Word and meaning. Correctly matched विचारले ह्यांनी. सो लॅक्सिकोग्राफी, कंपायलेशन ऑफ अ डिक्शनरी, बरोबर आहे. फिलिओलॉजी, त्याला स्टडी ऑफ अ लँग्वेज स्ट्रक्चर अँड हिज हिस्ट्री, हे चुकीचं आहे. एंटोमॉलॉजी आपण पाहिलेलं आहे, स्टडी ऑफ इन्सेक्ट. एंटोमॉलॉजी स्टडी ऑफ इन्सेक्ट पाहिजे इथे. आणि इकॉनोग्राफीला काय? हे स्टडी ऑफ इन्सेक्ट चुकीचं आहे. सो इकॉनोग्राफीला स्टडी ऑफ आयडियाज म्हटलेलं आहे. सो हे तिन्ही चुकीचे आहेत. फक्त एक लक्षात ठेवा, लॅक्सिकोग्राफी म्हणजे कंपायलेशन ऑफ अ डिक्शनरी. लॅक्सिकोग्राफी, कंपायलेशन ऑफ डिक्शनरी. फिलिओलॉजी, स्टडी ऑफ लँग्वेजेस स्ट्रक्चर अँड इट्स हिस्ट्री. हे पण सरळ सेवेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. फिलिओलॉजी, स्टडी ऑफ लँग्वेजेस स्ट्रक्चर अँड इट्स हिस्ट्री. एंटोमॉलॉजी, स्टडी ऑफ इन्सेक्ट. अँड इकॉनोग्राफी, स्टडी ऑफ आयडियाज ऑर आर्ट्स. परत प्रश्न विचारला 2003 मध्ये बघा. लॅक्सिकोग्राफी इज रिलेटेड टू कंपायलेशन ऑफ अ डिक्शनरी. लॅक्सिकोग्राफी इज रिलेटेड टू ग्लोसरी ऑफ लँग्वेजेस डिझाइन, कंपायलेशन अँड इव्होल्युशन ऑफ जनरल डिक्शनरीज. The study related to the plants being used as a vegetable is called as Olericulture. आपण पाहिले Olericulture. Olericulture is a science of a vegetable growing dealing with the culture of a non-woody plants for food. Herbaceous. Which one of the following produced through the viticulture? Grapes. आपण पाहिले स्टडी ऑफ ग्रेप इज कॉल्ड एज विटिकल्चर. Viticulture is a science, production and study of grapes. It deals with a series of events that occur in the vineyard. प्रश्न क्रमांक 17. What is vermiculture? आपण पाहिलं the science of raising of worms. तर काय म्हणतो? vermiculture. Vermiculture is the process of managing and cultivating earthworms. Earthworms can help turning organic waste into the nutrient-rich soil for
फॉर युअर गार्डन. इन वर्मी कल्चर द वर्म युज इज अर्थवर्म. कुठलं यूज करतात वर्मी कल्चर मध्ये? तर अर्थवर्म यूज करतात. जेनेटिक्स डील्स विथ द हेरिडिटी अँड व्हॅरिएशन्स. आपण पाहिल्या सगळ्या गोष्टी. जेनेटिक्स इज द स्टडी ऑफ अ gene, heredity, and genetic variations in the living organism. The study of gerontology is related to which one of the following is the old age. हे विचारलेला आहे, हा कंबाईन मधला पण प्रश्न आहे. स्टडी ऑफ ओल्ड एज, त्याला आपण काय म्हणतो? जेरंटॉलॉजी. द सायंटिफिक स्टडी ऑफ old age, the process of aging and the particular problems of old people is called as gerontology. The branch of a study dealing with the old age and aging is called as, पाहिला आपण आताच, gerontology. Gerontology is a study of a social, psychological, cognitive and biological aspects of aging. Oncology is the branch of a medical science that deals with the treating people's suffering from cancer. Teratology, हे बघा आपण ऑन्कोलॉजिस्ट पाहिलं. टेरेंटोलॉजी द स्टडी ऑफ abnormalities of a physiological development. आणि ऑरेंथोलॉजी इज अ ब्रांच ऑफ झूलॉजी that deals with the study of birds. Ornithology study of birds. Oncology study of cancer. And teratology study of abnormalities of physiological development. प्रश्न क्रमांक 22. The study of aging is known as gerontology. पाहिलं आपण. Pedology is the study of soil. Pedology deals with the study of soil formation, soil morphology and soil classification. Study of bones under which branch of science? Osteology. आपण पाहिलेलं आहे. Osteology study of bones. Orology is study of mountains. Serology study of serum. आणि geology study of internal structure of the earth and matter found inside it. प्रश्न क्रमांक 25. The study of bone done under the branch of science is called as osteology. The study of snakes is called as, आपण पाहिलं, serpentology. Serpentology is a branch of zoology that deals with the study of snakes. Ornithology is a branch of zoology that deals with the study of birds. Herpetology is herpetology is a branch of zoology that deals with the study of amphibians. हे बघा, ऑरेंथोलॉजी मध्ये आपण बर्ड्सची स्टडी करतो. हर्पेंटोलॉजी मध्ये आपण ॲनिमल्सची, हे बघा, सर्पेंटोलॉजी मध्ये आपण स्नेकची स्टडी करतो. ऑरेंथोलॉजी मध्ये आपण स्टडी ऑफ बर्ड्स करतो. हर्पेंटोलॉजी मध्ये आपण स्टडी ऑफ अँफिबियन इन्क्लुडिंग फ्रॉग्स, टोड्स, सॅलमँडर्स, हे पण विचारलेले आहेत. अँफिबियनचे एक्झाम्पल विचारलेले आहेत पीवायक्यू मध्ये. फ्रॉग्स, टोड्स, सॅलमँडर्स, न्यूड्स अँड गायनोफोनिया, जिम्नोफोनिया. And reptiles including snakes, lizards, turtles, terrapins, tortoises, crocodiles and tortoises. आणि इकोन्थोलॉजी आपण काय पाहिलं? is also known as fish science, is a branch of biology devoted to the study of fish. प्रश्न क्रमांक 27. फाइंड आउट द ओड वन आउट फ्रॉम द फॉलोइंग. फिजिओलॉजी, ह्याच्यामध्ये त्यांनी ऑड मॅन आउट विचारलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये काय ऑड मॅन आउट आहे? सायकोलॉजी. हे बघा, पहिलं फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, बॅक्टेरियोलॉजी. फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी and bacteriology are branches of biology, whereas psychology is the study of mind and behavior, and it's different from the other three. What is the hydroponics? आपण पाहिलं, हायड्रो म्हणजे काय? वॉटर. सो ग्रोविंग ऑफ प्लांट्स विदाउट सॉइल, त्याला काय म्हणतो? हायड्रोपॉनिक्स. हायड्रोपॉनिक्स इज द सबसेट of hydroculture and the method of growing plant using the mineral nutrient solutions in the water without soil. म्हणजे ज्या प्रोडक्शन हे सॉइल शिवाय पाण्यामध्ये घेतलं जातं त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोपॉनिक्स